शेतकरी मित्रांनो नमस्कार. प्रवास पपईचा या मालिकेमध्ये हा भाग तिसरा आहे आणि मागचे दोन भाग जर तुम्ही बघितले असतील तर आपला हा 1.5 एकरचा एक डेमो प्लॉट आपण बनवलेला आहे. या प्लॉटमध्ये आपण 3 व्हरायटीज लावलेल्या आहेत. आता पाऊस बराच झालेला आहे आणि प्लॉटची काय कंडिशन आहे ते दाखवण्यासाठी आजचा व्हिडिओ मी बनवतोय. आत्ता ज्या प्लॉटमध्ये मी उभा आहे या प्लॉटची लागवड दिनांक आहे 11/6/2026, 11 जून रोजी. आज बरोबर 46 दिवसाचा प्लॉट झाला आहे आणि तुम्ही जर झाडाची क्वालिटी दोन्ही बाजूने बघाल तर झाडाच्या हाईटच्या मानाने झाडाचा स्टंप बघा. हा जो स्टंप आहे हा स्टंप महत्त्वाचा आहे. किंवा इथेही जर तुम्ही बघितलं तर साधारणतः आता 2 फूट हाईट आहे झाडाची 46 दिवसात आणि झाडाचा स्टंप हा सगळ्यात मेन कॅरेक्टर मला जे तुम्हाला दाखवायचं आहे. या प्लॉटमध्ये मागच्या व्हिडिओनंतर आपण काय काय कामं केली ते मी तुम्हाला थोडक्यात पहिले सांगतो. साधारणतः आपण मागच्या व्हिडिओमध्ये ग्रामोक्झोनने आपण सगळं गवत जाळून घेतलं होतं. त्यानंतर एक मेन काम आंतरमशागतीतलं तर आपण थोडीशी माती जी आहे ती माती परत लावून घेतली. आता बेडची जी विड्थ आहे ही खूप मोठी झाली, जवळपास 4 फुटाच्या आसपास बेडची विड्थ आहे. अजून एकदा आपण जशी वापसा कंडिशन होईल त्यावेळेस परत एकदा या ठिकाणी आपण माती लावणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी आपण बॅक्टेरिया किट वापरलं आहे. NPK कॉन्सो किट 1 किट 1300 ग्रामचं आपण या ठिकाणी वापरलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण एक साधं कीटकनाशक एक बुरशीनाशक याची फवारणी घेतलेली आहे. मागच्या 6 दिवसात आपण या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाची फवारणी घेतली जी ज्या शेतकरी बांधवांची ह्या लेवलची पपई असेल यांच्यासाठी गरजेची आहे. आत्ता काय होतं आहे की दिवसभर ऊन तापतं आहे, संध्याकाळी थोडा भुरभुर पाऊस पडतो आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये माइट्स हे सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह होतात. त्यामुळे दालचिमॅक्स आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. दालचिमॅक्समुळे तुम्ही जर बघितलं पान बघा किती फ्रेश आहे. इवन वरचं पानसुद्धा हे अतिशय फ्रेश पान आहे. तुम्ही पानाची क्वालिटी बघा, पूर्ण फ्रेश पान आहे. तर दालचिमॅक्स आपण 30 ml घेतलं आहे. सोबत आपण अपसिल OSA ऑर्थोसॅलिसिक ॲसिड घेतलं आहे 30 ml आणि स्टिकर अशी एक फवारणी केली आणि त्यानंतर एक कॅब्रिओटॉपचा हात आपण घेतलेला आहे. काल परवा आपण वॉटर सोल्युबलची पहिली आळवणी 46 दिवसात आपण दोनदा, एकदा आपण 3/19 घेतलं आहे. 46 दिवसात वॉटर सोल्युबल आत्तापर्यंत फक्त आपण दुसऱ्यांदा ते पण काल सोडलं आहे. 5-55-17 जी सॉल्विग्रो नावाची नवीन ग्रेड आपण आणलेली ती ग्रेड आपण 2.5 किलो या टोटल प्लॉटला दिलेली. प्लॉट साधारणतः 1.5 एकर आहे आणि 46 दिवसात मला काही ठिकाणी क्वचित अजून फारसं प्रमाण नाही पण फ्लावरिंग जस्ट आता स्टार्ट होते असे सिम्पटम मला या ठिकाणी दिसत आहेत. काही ठिकाणी जर तुम्हाला दाखवता आलं मला, मी 1-2 झाडं तुम्हाला दाखवतो की ज्या ठिकाणी फ्लावरिंग स्टार्ट झालेली आहे. हे जे झाडं आहेत आता इथे ही जी येणारी कळी आहे ही फ्लावरिंग आहे. या ठिकाणी आता जस्ट फ्लावरिंगला सुरुवात झाली म्हणजे 46 दिवसामध्ये प्लॉट हा फ्लावरिंगला येणार आहे. आणि प्लॉट बघा, सगळ्यात मेन आत्ता प्लॉटची हाईट ही माझ्या कमरेच्या खाली. हे पपईचं सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. आपल्या पपईची डेव्हलपमेंट ही अतिशय स्लो झाली पाहिजे. पपईचं झाड पळता कामा नये. हे झाड ज्यावेळेस माझ्या हाईटला येईल 6 फूटला हाईटला येईल त्यावेळेस याच्यावर निदान 30-40 फळं कमीत कमी सेटिंग पाहिजे. तर ते तुम्हाला लाईव्ह पुढच्या काही दिवसात मी दाखवेलच. आता संपूर्ण प्लॉटकडे जर तुम्ही नजर मारली तर युनिफॉर्म ग्रोथ, मॉर्टिलिटी नाही, एकसारखी वाढ आहे. व्हायरस 99.99% व्हायरस याच्यामध्ये नाही आहे. 3 लॉट दिसत आहेत. पहिला माझ्या हाताच्या म्हणजे या व्हिडिओच्या डाव्या साईडला 15 नंबर आहे, सेंटरला 786 आहे. ही जी रो आपण बघतोय ही 786ची रो आहे आणि इकडे सुपर सन आहे. तर 786मध्ये आणि 15 नंबरमध्ये मला आता मायनर कुठे फ्लावरिंग दिसते 46 दिवसाच्या हिशोबाने. तर प्रवास पपईचा प्लॉट नंबर 1 ची ही परिस्थिती आहे. आणि सगळ्यात मेन गुणधर्म जो मला तुम्हाला दाखवायचा मित्रांनो, एक तर हाईट आत्ता माझ्या गुडघ्याच्या थोडीशी वर आहे. आणि दुसरा गुणधर्म बुंधा. हा जो बुंधा आहे, हा जो स्टेम आहे, हा स्टेम बघा मित्रांनो, हा स्टेम होणं फार गरजेचं आहे. तर या पद्धतीने नियोजन चालू आहे प्रवास पपईचा. हे सदर बघत राहा. पपईची प्रत्येक स्टेज मी तुमच्या डोळ्याखाली मी घालण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आत्तापर्यंत कमेंट बॉक्समध्ये ज्या तारखेला लागवड केली तेव्हापासून काय शेड्यूल झालं हे कमेंट्समध्ये मी
याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळं डिटेल टाकणार आहे की याची लागवडीपासून याला बेसल डोस काय दिला, फवारणी काय दिली, आळवणी काय काय झाली, काय काय फवारणी झाली, हे सगळं डिटेल मी या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये टाकणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, प्लॉट आवडला नाही आवडला, तुम्हाला प्लॉटमध्ये काही कमी जाणवते का मला नक्की सांगा. व्हायरसचं झाड तर मला कुठेही दिसत नाही आहे. क्वचित काही झाडं जी थोडीशी ग्रोथ लहान झाली असेल, कुठे पाणी साचलं असेल. हे शेत पडीत शेत आहे. सगळ्यात महत्त्वाचं, या ठिकाणी मागे कुठलंही पीक घेतलेलं नाही. हे निव्वळ पडीत आणि गवताळ तनाट शेत आहे. हे रुटीन शेत नाही. त्या शेतामधली ही पपईची अवस्था आहे. जर मागच्या वर्षाच्या ह्या प्लॉटचे फोटोज किंवा व्हिडिओज तुम्हाला जर दाखवले तर तुम्ही म्हणाल की शक्यच नाही, अशी पपई येऊ शकत नाही. तर आपण डेमो प्लॉट हा संपूर्ण महाराष्ट्राला नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात दाखवणार आहोत. तर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की बघाल, तिथे तुम्हाला सगळं डिटेल मिळेल, लागवडीपासून डोसेस आणि फवारणी आतापर्यंत काय काय झालेलं आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर शेअर नक्की करा. शेतकरी मित्रांनो नमस्कार. प्रवास पपईचा प्लॉट नंबर 2 तुम्ही जो बघतायत माझ्या मागे, हा पूर्ण प्लॉट, याची लागवड तारीख आपली 18/6/2026 आणि इथे एकूण 4350 झाडं आहेत आणि 18 हायब्रिड्स आपण या ठिकाणी लावलेत. त्यातलं रिमार्केबल हायब्रिड हे एक तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. आज हा प्लॉट जवळपास 40 दिवसाचा झाला आहे. सगळ्यात मेन त्याचा बुंदा बघा, बुंदा एकदम छान आहे आणि फ्लावरिंग स्टार्ट होऊन गेलेली आहे. 2-2, 3-3 कळी एका ठिकाणी, प्रत्येक पानाच्या गॅपमध्ये आपल्याला फ्लावरिंग स्टार्ट झालेली दिसते. एकच नाही, म्हणजे बरेचसे झाडं जर आपण इथं बघितले, इथे पण फ्लावरिंग ही स्टार्ट झालेली आहे. हे फ्लावरिंग आपल्याला दिसतं. याचा कॅरेक्टर, पानाचा जो दांडा आहे हा जांभळ्या रंगाचा आहे. नॉर्मली तो व्हाईट असतो 786 मध्ये. तर या प्लॉटमध्ये सुद्धा आपण आतापर्यंत जी प्लॉट नंबर 1 मध्ये आपण जी ट्रीटमेंट केलेली सेम तीच ट्रीटमेंट आहे. मागच्या व्हिडिओपर्यंत जर आपण बघितलं, ग्रामोक्झोन मारल्यानंतर आपण इथे सुद्धा NPK कॉन्सो किट 1 एकरला 1, हा जवळपास 4 एकरचा प्लॉट आहे. त्यानंतर आपण उलाला साफ फॉलिबियॉन आणि अपसिल OSA दालची मॅक्स साधारण 16 तारखेला, आजची तारीख आहे 27 जुलै, म्हणजे 10 दिवसापूर्वी आपण दालची मॅक्स घेतलं आहे. दालची मॅक्स अपसिल OSA मुळे पानाची जी क्वालिटी आहे, कुठेही व्हायरस आपल्याला दिसणार नाही मित्रांनो. पान एकदम फ्रेश राहतं. ऑल सकिंग पेस्ट, तुम्ही पानाची मागची बाजू बघा क्लोज, एकदम तुम्हाला अळूच्या पानासारखी बॅकसाईड तुम्हाला दिसेल. म्हणजे कुठलंही कीड, माइट्स किंवा थ्रिप्स काही डॅमेज तुम्हाला दिसणार नाही. आणि जितकी रस शोषणारी किडी ही कंट्रोलमध्ये राहील, तेवढं आपल्याला व्हायरसपासून पिकाला दूर ठेवता येईल. बॅकसाईड क्लोज बघा थोडंसं, तुम्ही बघा की तुम्हाला कुठलाच डॅमेज आणि वरच्या शेंड्यावर तो दिसता कामा नये. तर इथे 17 हायब्रिड्स आहेत. इथे सुद्धा वॉटर सोल्युबल आपण 2 वेळाच वापरलं आहे. एकदा लिओसिन आपण घेतलं आहे आणि आत्ता आपण शेवटची वॉटर सोल्युबल ग्रेड सॉल्व्हिग्रो 555-17 एकरी 2.5 किलो या हिशोबाने आपण दिलेली आहे. हे साधारणतः 4 बेड वेगळ्या व्हरायटीचे आहेत. प्रत्येक व्हरायटीचे साधारण 2-3, 2-3, 4 आहेत. असे टोटल 46 बेड आहेत. तर अजून इकडे या. इथेही तुम्ही बघितलं मित्रांनो तर फ्लावरिंग सेटिंग स्टार्ट झालेली आहे. इथे सुद्धा या. प्रत्येक झाड जर आपण चेक केलं तर फ्लावरिंग अतिशय सुंदर स्टार्ट झालेलं आहे आणि झाडाचा बुंदा एकदम मजबूत आहे. आता ह्या झाडाची मेन कॅरेक्टर परत एकदा समजावून सांगतो. माझ्या गुडघ्याच्या आसपास या लेवलने आता हाईट आहे, साधारणतः 3 फूट मॅक्सिमम, आणि 3 फुटावर फ्लावरिंग सेटिंग ही स्टार्ट झालेली आहे. 40 दिवसाचा प्लॉट आहे मित्रांनो हा, फक्त 40 दिवसाचा. आणि प्लॉटची ग्रोथ माझ्या हिशोबाने तरी ही ग्रोथ थोडी जास्त आहे. अजून हिला आता थांबवण्यासाठी आपण इमिजिएट इथे कल्टारचा वापर आपण आता करणार आहोत. साधारणतः 70 मिली किंवा 100 मिली कल्टार आणि वॉटर सोल्युबल ग्रेड 042-47 किंवा 52-34 यापैकी एक ग्रेड आपण वापरणार आहोत. ह्या प्लॉटला काय काय केलेलं आहे हे सगळं व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये पहिल्या दिवसापासून फर्टिगेशन काय काय केलं आहे आणि फवारणी काय काय केली तारखेवाईज मी सगळं मेन्शन करणार आहे, म्हणजे तुम्हाला सगळं डिटेल त्या ठिकाणी कळेल. तर इथे सुद्धा मॉर्टिलिटी नाही. प्लॉट एकसारखा आहे, ग्रीन आहे, व्हायरस फ्री आहे. पानांची क्वालिटी अगदी शेंड्याची पानं घ्या किंवा खालचं पान घ्या, ही एकदम निरोगी पानं आहेत.
आणि नेहमी पपईच्या पानाची बॅकसाईड चेक करायची. बॅकसाईडला तुम्हाला कुठलाही अटॅक या ठिकाणी दिसत नाही आहे. प्लॉट कसा वाटला प्रवास पपईचा हे मी दर 15 दिवसाला 10 दिवसाला हे प्लॉट तुम्हाला दाखवत राहणार आहे, जेणेकरून तुम्हाला हा पूर्ण प्रवास लक्षात यावा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. कमेंट्स बॉक्समध्ये आत्तापर्यंत काय काय केलेलं आहे ते सगळं मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. फवारणी वेगळी आणि फर्टिगेशन वेगळं, तर त्याचा तुम्हाला तुमच्या शेतामध्ये वापर करता येईल. व्हिडिओ आवडला तर शेअर नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.